नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे। आता सकाळ नाही राहिली, आता वेळ झालाय। आता मी माझं सगळं काम आवरले। तर म्हणलं पलीकडे गाल समृद्धी आमची आज काय विशेष नाही असं, चला म्हणलं थोडासा ब्लॉग बनवावा सहजच। कसे वाटतात आपले ब्लॉग कमेंट करत जावा सगळ्यांनी, आणि आपल्या व्हिडिओला लाईक भी करत जावा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत जावा सगळ्यांनी। आता येणार आहे श्रेया गावावरून। आम्ही गावाला ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस सांगलं, आधीच नाही सांगते कारण नक्की नसतं। मग श्रेया ना तिथे श्रीषा झोपले दिसते का, आतरून टाकलं तिला खाली झोपायला, तर हांतरून सोडलंय आणि दुसरीकडे गेली झोपायला। आता हे पण सोडून टाकायचंय। आता काय त्यात राहत नाही, ती उठून बसती ना, त्याच्यामुळे मग लय ऊन लागते। इतकं ऊन आहे ना, काय बोलायचं काम नाही, लय ऊन आहे। गावाकडची लोक तर कशी करत असते रे बघाय का, कसं ऊन पडलंय, लय ऊन आहे। इतकं ऊन आहे नको वाटतंय नुसतं उन्हात। ते असं बाहेर जरी बघायचं म्हणलं तर डोळं चमकतं ते। गावाला तर लय अवघड कंडिशन आहे बरं का। आता मी काय केलं माहिती आहे का, आता मला करायचे ते तांदळाच्या सालपापड्या करणार आहे तांदळाच्या, आणि कुरवड्या पण करायच्या थोड्या अजून। पहिल्यांदा केलत्या पण ते, तर इथं बघा तांदूळ भिजाय घातले दिसलं का, आणि या खालच्या डब्यात गहू आहेत थोडं टाकलं जास्त। मृदीची मशीन चार्जिंगला लावली पण सारखीच ती चार्जिंग आलती, काय कळलं नाही सो काय ते ठेवले दिसतंय का नाही माहीत नाही तुम्हाला। शिरा करायचा आहे, तर म्हणलं चला तोपर्यंत ती झोपली या, गरम गरमच खाते ती, परत खात नाही थंड झाली का तिचा वेळ न करायचं, खात नाही गरम गरमच लागतंय तिला। उठून दाखवते मी आली झोपले बा नाही हलव उठल नाही तर। समृद्धी कसं आलंय शिशाचं लपाछपी, समृद्धी पलीकडे लपली तर तिला शोधते है ना बाळा। तो समृद्धी तिकडे बसली इकडे, श्रीषा दीदी कुठे आहे, दीदी दीदी कुठे आहे, दीदी तिकडे गेली बघ आहे का। दीदीची वजन नाही करमत, सारखी दीदी लागते आहे का नाही। दीदी बघ का रडती, दीदी का रडती बघ, चल इकडे या, इकडे या बाळा, माझ्याकडे एक डॉली धर, डॉली आली डॉलीकडे, धर डॉली, हा डॉली का बा आली इकडे, आली बघ जवळ आली। बघा मी तर मांडीवर बघितलं का डॉली घेतली म्हणून लय गाडी पळत आहे का। कोणाचं आहे बाळ, बाळ कोणाचं आहे ग, ही बाळ कोणाचं आहे ग, हे बाळ कोणाचं आहे ग, आई पडलं। ही बघा श्रीषा चांगली खेळत बसली होती, पण मला जायचं दुकानला, म्हणलं चल दुकानला पण जाऊन यावं, आणि थोडं बाहेरचं पण त्यांना बाहेर थोडं फिरून पण आणावं, घरात बसून बसून लय कंटाळते ते ना, तर म्हणलं चला वाज बाहेरनं फिरून पण आणावं, म्हणून मग जायचं होतं दुकानला। श्रीषा बघा बाहुली संग चांगली छानपैकी खेळत बसली होती। तिला एक माणूस लागतं असं समोर बसलं का नाही कोण, मग खेळत बसती, पण सारखं अशी चिडचिड करते, घ्यावं तिला घेऊ वाटतं। तर चला आपण दुकानला जाऊ, म्हणजे मी जायचे दुकानला। हे बघा मी दुकानला चालली होती, आणि पाठीमागची आमची बिल्डिंग आहे ती येलो कलरची दिसते ती, आणि व्हाईट कलरचे ते नवीन बांधकाम चाललंय। तर चाललो होतं रस्त्याने, श्रीषाला बाहेर घरातनं बाहेर काढलं, तिला असं आवडतं बाहेर फिरायला, तिला भारी वाटतं। ही बघा समृद्धी बघा दिसलं का तिथं पलीकडे दुकान आहे। तर हा आता ते एका मोबाईल घ्यायला जमलत नाही शूट, तर मी आपलं थोडं थोडं घेतलं या दुकानावरनं जाऊन, मग आलो माघारी घरी। ही बघा आम्ही आत्ता दुकानला गेलतो, दुकानावरनं आलो आत्ताच। तर ही बघा पेप्सी आणली होती, आणि एक दोन आणल्या होत्या समृद्धीला मला, आणि बघा दिती का बघा कशी खाती पेप्सी, दे इकडं बघा कशी करते पेप्सी घेतली, तर आता बघा तुम्हीच बघा, बरं नाही धर धर थंड केली आता, म्हणजे असं गार नाही लय, बघा कशी पेप्सी खाती, तिला पेप्सी लय आवडते।
दे इकडं माझ्याकडं. नको तुला. बघ कशी करते, बघितलं कशी नाचते. नको नको तुला. बरं धर धर धर. इकडे येते माझ्याकडं म्हणून देते तिला बरं का मी. सांडा इकडून फुटली आहे. हो का हो का हो का हो का ऐका. श्रीषा काय चाललंय सोड. नको तुला. श्रीषाला बघा मी मुकळी दिलती पेप्सीचं म्हणजे कागद, तर कशी तोंडात घालती. जेव्हा मी घेतला आता मला टाकून द्यायची तिला, तर लगे हातपाय झाडायला लागले. तिला पेप्सी लय आवडते. कशी करते बघितलं का. लय त्रास द्यायला लागली श्रीषा. सारखी जाईल तिकडं मागं येते. किचनमध्ये स्वयंपाक व्यवस्थित करून देत नाही ना, काय झाडू मारून देत नाही ना, काय करून देत नाही. सारखी किरकिर म्हणजे रडत नाही पण सारखी मागं येत असती. तिला वाटतं माझं घेऊन बसावं. तर घेऊन बसायला काम कोण करायचं. तर काम करायला आपल्याला कोणा कुठं माणसं नाही. आपल्याला काम बी आपणच करायचं आणि तिला पण आपणच घ्यायचं. समृद्धी पण लय उशीर घेत नाही. ती पण काटाळती. ती पण किती केलं तर लेकरूच आहे की. काय म्हणायचं तिला. श्रीषाला म्हणलं बाय कर बाय कर, तर कुठं करते बघा किती मस्त बघते हाताकडं. तर चला कसा वाटतं आपला व्हिडिओ, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.